नमस्कार, मी सुवर्ण चर्चा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। शिवसेना धनुष्य बाणावर आज होणार निर्णय। निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष सुनावणी आहे। दोन्ही पक्षांकडून कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत। केंद्रीय निवडणूक आयोग परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। शिंदेंच्या पक्षाचे वकील कोर्टात दाखल झालेत। कागदपत्र घेऊन टीम कोर्टात दाखल झालेली आहे। शिवसेनेवर कुणाचा खरा दावा आहे हे आज स्पष्ट होईल किंवा कोण दावा सांगू शकतं यावर शिक्कामोर्तब होईल। शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दोन्ही गटांपैकी कोणाला मिळणार या संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे। विशेष म्हणजे पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्या गटाचं आहे यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं भविष्य टांगणीवर आहे। दोन्ही गटांनी शिवसेनेवर दावा केलाय। 20 लाखांवर अधिक कागदपत्र सादर करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगात पहिल्यांदाच अशी सुनावणी होते। प्रत्यक्ष सुनावणी अशी पहिल्यांदाच होते आहे आणि शिवसेना पक्ष नेमका कोणाचा म्हणजे राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्या पक्षाचं हे दोन्ही नेमका कुणी दावा करू शकतं कुणाचा आहे यावर आज निर्णय होऊ शकतो। आतापर्यंत किती कागदपत्र कुणी सादर केली आहेत त्यावर एक नजर टाकूया आपण। सुरुवातीला बघूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं काय काय सादर केलंय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे। तर 182 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत। ही 3 लाख प्रतिज्ञापत्र आहेत जी जिल्हा प्रमुख ते गटप्रमुखांची आहेत। प्राथमिक सदस्यत्वाचं 20 लाख इतकी कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत। एकूण कागदपत्र 23,182 ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात सादर करण्यात आली आहेत। बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं काय काय सादर केलंय तर 13 खासदारांची प्रतिज्ञापत्र, 40 आमदारांची प्रतिज्ञापत्र, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी 2046, प्राथमिक सदस्य 4,48,318, शिवसेना राज्यप्रमुख 11 अशी एकूण कागदपत्र बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर झाली आहेत। 4,51,139। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे थेट जाऊया। प्रशांत, फार महत्त्वाची ही सुनावणी आहे। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पहिल्यांदाच अशी सुनावणी होती आहे। सुनावणी सुरू झाली आहे का, काय अपडेट? बरोबर 4 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे। त्यासाठी महेश जेठमलानी जे शिंदे गटाचे वकील म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे वकील ते पोहोचलेले आहेत। सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे वकील देखील कपिल सिब्बल पोहोचलेले आहेत। याशिवाय बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं आज देखील अतिरिक्त कागदपत्र घेऊन आलेले आहे आणि ते कागदपत्र देखील आज सादर करण्यात येणार आहे। आणि प्रथमतः 3 वाजता सुनावणी होणार होती, त्यानंतर माहिती आली की 4:15 वाजता होईल आणि त्यानंतर 4 वाजता निश्चित ही सुनावणी सुरू झालेली माहिती मिळते आणि 4 वाजेला काही सेकंदामध्ये ही सुनावणी सुरू होईल। महत्त्वाचं म्हणजे थोड्याच वेळात संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब हे देखील इथे पोहोचतील। त्यांच्या समोर देखील हा युक्तिवाद होण्याची शक्यता आहे, कारण की दोन्ही गटाच्या वतीनं युक्तिवाद केला जाणार। आतापर्यंत फक्त कागदपत्रांची पूर्तता केली जात होती, वारंवार तारखा दिल्या जात होता, पण यावेळेस प्रामुख्याने जर बघितलं तर मोठ्या संख्येनं वकील पोहोचले आहेत। 28 पेक्षा जास्त वकील हे शिंदे म्हणजे खास करून एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने असणार आहे। तर दुसरीकडे जर बघितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या वतीने साधारणतः जवळपास 25 वकील पोहोचणार आहेत। तर मोठी फौज या वकिलांची फौज इथे उभी करण्यात येणार आहे। त्यापूर्वी इथे मोठी सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे, कारण की संजय राऊत यांना संदर्भात जो अलर्ट आहे त्या अलर्टच्या आधारावरती इथे मोठी सुरक्षा व्यवस्था असल्याची दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यावेळेस माझ्या मागे जर बघितलं आपण तर आपल्याला निश्चितपणे सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळते आणि या सुरक्षा व्यवस्थेत जर बघितलं आपण तर निश्चितपणे याच्यामध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा आहे। सोबतच निमलष्करी दलाचे सैनिक देखील इथे आलेले आहे आणि यासोबतच महिला पोलीस देखील आहे, कारण की ज्या पद्धतीनं चर्चा आहे की इथे कारवाईच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर इथे मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे, दिल्ली पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे। हे असं असताना देखील दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या 3ऱ्या माळावरती युक्तिवाद सुरू होईल। पुन्हा काही वकील पोहोचायला सुरुवात झाली। मी माझ्या विजेंना सांगतोय की त्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न करावा। हे वकील पोहोचत आहे आणि हे
संपूर्ण जे वकील आहेत हे वेगळे खास करून जर बघितलं तर हे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे वकील, आता जे वकील येत आहे हे शिंदे गटाचे वकील आहेत आणि या वकिलांसह आतमध्ये जेव्हा सर्व वकील पोहोचून जातील तर ते निश्चितपणे सुनावणी होईल. थोड्याच वेळात जर बघितलं तर संजय राऊत देखील इथे येण्याची शक्यता आहे आणि सोबतच अनिल देसाई देखील येतील आणि अनिल परब देखील येतील. स्वर्णा, प्रशांत, आजचा दिवस किती आणि कसा महत्वाचा आहे? कारण अनेकदा असं होतं की केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारच्या जरी सुनावणीच्या केसेस नसल्या तरी काही गोष्टींचं नियोजन दिवसभराचं करून ठेवलेलं असतं. तर आज ही सुनावणी जोपर्यंत या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तोपर्यंत सुरू राहील का, नेमकं काय? नाही, साधारणतः जर बघितलं तर सुनावणीसाठी एक निश्चित कालावधी निश्चित केलेला असतो, कारण की एक संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम, जसा स्वर्णातून उल्लेख केला, बरोबर. निवडणूक आयोगाचा दिवसभराचा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमानुसार सुनावणी होणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं साधारणतः 1 तास मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या 1 तासामध्ये युक्तिवाद जे करण्यात येणार आहे त्या युक्तिवादाच्या संदर्भात काय प्रमुख मुद्दे असणार आहे? 20 लाखापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्र हे खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आलेले आहे. तर शिंदे गटाच्या वतीने देखील जवळपास 10 लाखाच्या पेक्षा जास्त कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र देण्यात आलेले आहे. एकीकडे 40 खासदार, एकीकडे 13 खासदार, 40 आमदार आणि याशिवाय स्थानिक स्वराज्य प्रतिनिधी संस्थांचे प्रतिनिधी, त्याशिवाय प्राथमिक सदस्य यांची एक मोठी आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवतो. कुणाकडे किती आकडेवारी आहे, या आकडेवारीचा आधार आजच्या युक्तिवादात होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच सुप्रीम कोर्टामध्ये जे सुनावणी सुरू आहे त्याचाही परिणाम याच्यावर होतो का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पण निवडणुकीचं चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळते या संदर्भात निर्णय येतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आगामी काही काळामध्ये 9 राज्यांच्या, म्हणजे जर जम्मू काश्मीरची निवडणूक झाली तर 10 राज्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग हे अतिशय व्यस्त असेल. अशा वेळीच त्याच्या पूर्वीच निकाल लागावा असा प्रयत्न कुठेतरी केंद्रीय निवडणूक आयोगाचा असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. नक्कीच. आणि प्रशांत, एक जेव्हा शिवसेना नेमकी कुणाची अशी चर्चा होते तेव्हा एक विषय समोर सातत्याने येतो किंवा तर्क समोर सातत्याने येतो, तो असा की शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हाची नियमावली, तेव्हाची पुस्तिका, तेव्हा काही लिहून ठेवलं असेल याचा सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोग विचार करेल. तर याच्याविषयी काही आपण सांगू शकाल का? सगळे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये एक तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आजची सुनावणी ही युक्तिवादी सुनावणी आहे आणि सुनावणीच्या माध्यमातून काय निर्णय येतो आणि खरंच आज या संदर्भात जर बघितलं तर हा निकाल कुठल्या दिशा ठरवणार आहे धनुष्यबाणाच्या संदर्भात. स्वर्णा, नक्की. प्रशांत, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. जसं आपण म्हणालात की काही क्षणात ही सुनावणी सुरू होईल, किंबहुना ती सुरू झालेली आहे आणि खूप मोठी वकिलांची फौज केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेली आहे. सुनावणी प्रत्यक्षात अशी पहिल्यांदाच होतीये. शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि पक्ष चिन्ह नेमकं कुणाचं याच्याविषयी सुनावणी सुरू झालेली आहे. सगळे अपडेट्स आपण आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं घेणार आहोत. एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या एक महत्त्वाची बैठक आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यासह दोन्ही पक्षांचे नेते बैठकीला हजर असणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढवण्याबाबत या बैठकीत विचार होऊ शकतो, चर्चा होऊ शकते. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना मवियात घेण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती मिळतेय. मवियातल्या 2 पक्षांची ही बैठक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उद्या बैठक आहे. वंचितला सोबत घ्यायचं का, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याला एकत्र सामोरं जायचं का, अशा विषयावर चर्चा होईल. राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षात नवी तारीख मिळाली आहे. आता पुढील सुनावणी महिन्याभरानंतर म्हणजे व्हॅलेंटाईन डेला 14 फेब्रुवारीला होणार आहे. 14 फेब्रुवारी नंतर सत्ता संघर्षावर सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता व्हॅलेंटाईन दिनी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अग्निपरीक्षा असणार आहे. एका बाजूला केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे 14 फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात सलग सुनावणीला सुरुवात होईल. त्यामुळे हा जो काळ आहे, हा जो कालावधी आहे तो दोन्ही पक्षांसाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष, शिंदे पक्ष आणि उद्धव ठाकरे पक्ष यांच्यासाठी फार फार महत्त्वाचा आहे.
कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे घटनापीठ हां हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे. ओके. आणि आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारी पासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू. 14 फेब्रुवारीपासून 7 जजचा बेंच किंवा आहे तो याच्यामध्ये सलग सुनावणीचा जो आठवडा असेल तो महत्वाचा, कारण त्या सलग याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स वगैरे होतील, फायनल हिअरिंग होईल आणि त्याच्यावर जजमेंट येईल. शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय जे आदेश देतं किंवा न्यायालय ज्या पद्धतीनं आदेश देतं त्याची अंमलबजावणी करणं ही सगळ्याची जबाबदारी आहे. न्यायालयानं सगळ्या बाबींचा विचार करूनच कदाचित आपण म्हणताय त्याप्रमाणे जर दिली असेल पुढची तारीख तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू. आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत. आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू, बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील. चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कृषी प्रदर्शनातून पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा अजित पवारांनी बावनकुळेंना दिलाय. तसंच शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलंय. उलट पवारांनी कृषी व्यवसायाला प्रोत्साहन दिलं, पवारांनी शेतकऱ्यांना मदत केली असल्याचंही अजित पवार म्हणाले. दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेचाही अजितदादांनी समाचार घेतला. काही मोठे मोठे व्यक्तिमत्व आहेत. खरं तर कधी कधी असं वाटतं की मोठे माणसाजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा किती गरीब असे दिसतात आणि लहान माणसाजवळ जातो ते हृदयाने किती श्रीमंत असे दिसतात. लहान लोकांजवळ गेला तर हृदयाने श्रीमंत आहे, आपलं सर्वस्व देण्याची तयारी आहे. पण कधी कधी आपण खूप मोठ्या माणसाचा अभ्यास करतो, खूप श्रीमंत आहे पण इतके गरीब आहेत की शेतकऱ्याच्या कृषी प्रदर्शनाला प्रवेश फी सुद्धा लागू शकतो. एक शेतकरी उभा करा की हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले, मी राजकारण सोडून देईन. आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची ताकद आहे का तशा पद्धतीनं स्वीकारायचं आणि राजकारणातून निवृत्त व्हायचं. पुढच्या बातम्यांकडे आपण वळतोय. एसीबीची नोटीस मिळालेले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांच्या पापाचा घडा भरल्याचं विधान आमदार रवी राणांनी केलंय. यावर आमदार नितीन देशमुख यांनी राणांना सडेतोड उत्तर दिलं. आमदार रवी राणांच्या विधानावर बोलताना आमदार नितीन देशमुखांची जीभ घसरली. वडनेरा मतदारसंघाची जबाबदारी पक्षप्रमुखांना मागणार आणि त्यातून त्याला धडाही शिकवणार असं म्हणत आमदार नितीन देशमुखांनी राणांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याचे संकेत दिलेले आहेत. तर त्याला प्रत्युत्तर देताना रवी राणांनी फडफड करणारा दिवा असल्याचं म्हटलेलं. असं आहे, यांच्या पापाचा घडा भरलेला आहे. जे उद्धव ठाकरेंनी पाप केलं ते त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना भोगावं लागेल. जर पापाचा घडा भरलेला आहे, जे जे चुकीचं काम करतील, हे कायद्याचं राज्य आहे. हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या खऱ्या अर्थानं नियम आणि कायदा पाळणारं राज्य असल्यामुळं जे जे उद्धव ठाकरेच्या पापाच्या घडामध्ये सामील आहे त्यांना नोटिसा पण येईल, कारवाई पण होईल आणि जेलमध्ये जावं लागेल. नितीन देशमुख हा बायकोच्या भरोश्यावर राजकारण करणारा माणूस नाही. जे लोक बायकोच्या भरोश्यावर राजकारण करतात त्याचा पापाचा गळा भरत असते. ज्या रवी राणांनी त्यांना त्याची जन्मभूमी कोणती आहे हे त्यांनाही माहीत नाही, त्याची पैदाश ही कुठली आहे हे बी त्यांना माहीत नाही. त्या तिथल्या मराठी माणसांनी त्यांना मोठं केलं, तोच मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे काही वक्तव्य करताय माझ्या विरोधात ते आता बिना तेलाचे दिवे आहे. तर बिना तेलाचे दिवे आहे ते फळफळ करत असतात, म्हणून ते फळफळ करतेकडे मी लक्ष देत नाही. 3 लोकच, संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य ठाकरे, एवढेच लोक फक्त उद्धव ठाकरेसोबत राहतील. हे फळफळ करणारे सगळे येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेजवळ जमा होईल. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवारांवर निशाणा साधला. अजित पवार किस छड की पत्ती है म्हणत त्यांनी इंदिरा गांधींच्या पराभवाची आठवण करून दिली. पवार कुटुंबियांना बारामतीत जाऊन उत्तर देणार असल्याचं आव्हान पडळकरांनी पवारांना दिलं. दुसरीकडे शरद पवारांवर त्यांनी निशाणा साधला.
पवार कुटुंबांना मी पुरून उरलेलो आहे आणि त्यांना मी सळू की पळू करून सोडलेलं आहे. त्यामुळं अजित पवार निरुत्तर आहेत. ते आता हे काय बोलते, त्यांच्याकडे उत्तर राहिलं नाही. त्यामुळं मी त्यांना योग्य उत्तर बारामतीत जाऊन देईन. मी काय इथं देणार नाही, पण त्यांना योग्य उत्तर मी देईन. मी राज्यभरामध्ये त्यांना त्यांचं सरकार असतानाही सळू की पळू करून सोडलं होतं. आज आमची सत्ता असताना सुद्धा मी लोकांच्या मध्ये जातोय, लोकांना जागरूक करतोय. त्यांच्याबरोबर जी लोक गैरसमजानं बरोबर होती त्यांना बाजूला करतोय. त्यामुळे हे पवार कुटुंब असं बावचळल्यासारखं करतंय. तर परमेश्वराकडे मी प्रार्थना करेन की त्यांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, 100 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य लाभावं अशी मी प्रार्थना करेन. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतोय त्यांना ते पाहता यावं म्हणून 100 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळावं अशी मी प्रार्थना बिरोबाच्या चरणी करतो. दरम्यान मी प्रत्येकाचं उत्तर द्यायला बांधील नाही असं अजित पवार म्हणाले आणि त्यांनी प्रश्नाचं उत्तर उडवून लावलेलं आहे. मी प्रत्येकाच्या उत्तर द्यायला बांधील नाही. 1 मिनिट असले उठसुंबेल लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही, मोकळा नाही. त्याच्यावर त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काय एवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईत येणार आहेत. राज्यातल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मोदी मुंबईत येत आहेत. मोदींच्या हस्ते 19 जानेवारीला बहुप्रतीक्षित दहिसर ते DN नगर मेट्रो 2A आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7चं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं मोदींचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय. अनेक विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांची रात्री 8:30 वाजता सह्याद्रीवर बैठक पार पडणार आहे. याआधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मेट्रो 2A आणि मेट्रो 7चे पहिले टप्पे गुढीपाडव्याला सुरू करण्यात आले होते. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधलाय. एका महापालिका निवडणुकीकरता पंतप्रधानांना यावं लागतं, यावरून मुंबईतलं नेतृत्व महाराष्ट्रात किती मोठं आहे हे सिद्ध होतं अशी टीका त्यांनी केली. एका महापालिकेच्या निवडणुकीला देशाच्या पंतप्रधानाला यावं लागतं, याचा अर्थ इथलं नेतृत्व शिवसेनेचं असेल, शिवसेनेशी इथलं बाकीच्या पक्षाचं नेतृत्व सामना करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं मोदीजी देशाचे पंतप्रधान आहे, आपल्याला सगळ्यांना त्यांच्याविषयी आदर आहेच, परंतु पंतप्रधानांसारखं नेतृत्व जर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आणावं लागत असेल तर शिवसेनेचा हा नैतिकदृष्ट्या मोठा विजय आहे. महत्त्वाची बातमी. राज्य सरकारच्या 75,000 नोकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणी करता राज्य सरकार एक समिती गठीत करणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यावर महत्त्वाची चर्चा झालेली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होती, त्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बेरोजगारांसाठी ही मोठी बातमी आहे, त्याच्याविषयीचा निर्णय झालेला आहे. गेल्या 2 दिवसात यावर निर्णय होणार आहे. एवढी मोठी नोकर भरती राबवण्याकरता अडथळे कसे दूर करायचे यावर ही समिती काम करणार आहे. राज्यात 75,000 नोकर भरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसं उपलब्ध करायचं या संदर्भात संबंधित कंपन्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे. जिल्हा निवड समिती भंडारा यांनी आक्षेप घेतल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारने TCS आणि IBPS या कंपन्यांची नियुक्ती केलेली आहे. मात्र या कंपन्यांकडे मर्यादित परीक्षा सेंटर्स आहेत, त्यामुळे येत्या 2 दिवसात यावर निर्णय होईल. बातमी मुंबईकरांकरताय. मुंबईमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद गुरुवार आणि शुक्रवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबईकरांसाठी ही बातमी आहे. प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पूर्ण मुंबईभर पाणी बंद राहणार नाही, तर प्रभाग 1 आणि प्रभाग 6 या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामाकरता पालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे. प्रभाग 1 मध्ये राहणारे जे मुंबईकर आहेत आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये राहणारे जे मुंबईकर आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. येत्या शुक्रवारी आणि गुरुवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा त्यांचा बंद राहणार आहे. मुंबईकरांकरता ही बातमी. प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 6 मधील भागात गुरुवारी संध्याकाळपासून शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पंचवटी विभागांतर्गत
पेठ रोड गंगापूर डावा तट कालव्याजवळ दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वाहिनीला गळती लागली आहे, त्याचं काम करायचं आहे. बोलूया एका गरमागरम चर्चेविषयी, वादाविषयी. उर्फी जावेद, चित्रा वाघ. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद दिवसेंदिवस पेटताना दिसतोय. उर्फीने ट्विटची मालिका सुरूच ठेवली आहे. उर्फीने चित्रा वाघ यांच्यासाठी आणखी काही ट्विट्स केली. उर्फी जावेदनं दिला त्रास, चित्रा वाघ कशी ग तू सास, चित्राताई मेरी खास है, फ्युचर में होने वाली सास है, अशी 2 ट्विट्स आज तिनं केली आहेत. आणि काल तिनं ट्विट केलेलं होतं, मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू. शेरोशायरीच्या अंदाजामध्ये चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी ही ट्विट उर्फी जावेदनं केली आहेत. प्रत्युत्तर, आपण डिवचण्यापेक्षा म्हणूया प्रत्युत्तर देण्यासाठी ही ट्विट उर्फी जावेदनं केली आहे. जुहू वर्सोवा मार्गावरील मॅनहोलचं झाकण चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झालाय. रिक्षातून आलेल्या काही व्यक्तींनी झाकण चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक आलेल्या वॉचमनमुळे चोरांना पळ काढावा लागला. आजपर्यंत मुंबईत अनेक मॅनहोलची झाकणं चोरीला गेली आहेत. गर्दुल्ले किंवा भुरटे चोर झाकणं चोरून भंगारात विकतात. मात्र मुंबईतलं मॅनहोलचं झाकण चोरण्याचं हे प्रकरण मात्र फसलेलं आहे. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. वॉचमन आला, त्याने हटकलं, त्यामुळे हे दोघं जण रिक्षात बसून निघून गेलेत. त्यांना ते झाकण काही चोरता आलेलं नाही. 28 कोटींचा कोकेन जप्त झालाय. तुम्ही बरोबर ऐकताय, मुंबई एअरपोर्टवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. AIUनं ही कारवाई केली आहे. 3 किलो कोकेन ड्रग जप्त करण्यात आले आणि या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात 28 कोटी 10 लाख इतकी किंमत आहे. एका बॅगेमध्ये लपवून हे ड्रग्ज आणलं जात होतं. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपचा बळी ठरलाय. हनी ट्रॅपमध्ये अडकून ड्रग्ज तस्करीच्या खेळात हा आरोपी अडकल्यानं त्याने हे केलं. आरोपीला पोलिसांनी आता अटक केलेली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.